सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्र प्रभूंनी या सृष्टीमध्ये अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्याकारणे, अनंत जीवाला योग्य करण्यासाठी, ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी परमेश्वराने ज्या अनंत लीळा केल्या, त्या लीळांमधून आपल्याला जो समज, बोध आणि जाणीव करून दिलेली आहे, तो समज, बोध, जाणीव आपण आपल्या जीवनात उतरून परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर संगमेश्वरला आहे आणि संगमेश्वरला असताना 1 महिना अवस्थान आहे आणि त्याच वेळेस रुद्रपूरवरून आचार्य आहे, दादोस आहे, महादाईचा आहे, हे सर्व जे भक्त आहे त्यांना पाठवल्यानंतर ते पुन्हा येतात. देवाच्या सन्निधानात आल्यानंतर आचार्यांची ही 7वी भेट आहे आणि प्रत्येक भेटीमध्ये प्रसंगानुरूप परमेश्वराने आचार्यांना ज्ञान, बोध, समज, जाणीव करून दिलेली आहे. तरीही जीवाला स्वतःहून ज्ञान संभवत नाही, स्वतःला लक्षात येत नाही. जोपर्यंत कोणीतरी काहीतरी लक्षात आणून देत नाही, सांगत नाही, तोपर्यंत जीव समजून घेत नाही, जाणून घेत नाही. आणि त्यामुळं परमेश्वराने स्वतः आचार्यांना बोलून दादोस, गोविंदप्रभू बाबा आणि आम्ही अर्थात स्वामी श्री चक्रधर या तिघांमध्ये नेमका फरक काय आहे याची जाणीव करून दिली. तू कोण आहे याची जाणीव करून दिली. आणि परमेश्वराने बोध दिला. जोपर्यंत परमेश्वर बोध देत नाही, जाणीव करून देत नाही, तोपर्यंत जीवाला बोध होत नाही, जाणीव होत नाही. आणि म्हणून परमेश्वर जाणीले, परमेश्वराकडूनच परमेश्वर जाणवल्या जातो, ओळखल्या जातो. आणि बोधाद्वारे परमेश्वराने आचार्यांना ही जाणीव करून दिली की दादोस एक जीव, तू एक जीव, गोविंदप्रभू बाबा हे परब्रह्म स्वरूप परमेश्वर आणि मी ही परमेश्वर. जीवेश्वर भाव म्हटला आणि त्यानंतर परमेश्वराने त्यांना भरपूर निरूपण केलं. पूर्वी प्रकरण सांगितलं. पूर्वी प्रकरण सांगत असताना धर्माचा मूळ पाया जो आहे, सिद्धांत जो आहे, तो परमेश्वराने आचार्यांना सांगितला आहे की या सृष्टीमध्ये कोणत्याही धार्मिकतेने, कोणत्याही व्रतवैकल्यांनी, कोणत्याही कर्मकांडांनी आणि कोणत्याही देवतेच्या भक्तीने जीवाचं मुंचन होत नाही. अर्थात परमेश्वराची भक्ती ही मुक्तीसाठीच असते आणि ती जी मुक्ती आहे ती मात्र कशानेच मिळत नाही. आणि मग ती मिळते फक्त एका परमेश्वराशिवाय, परमेश्वराकडूनच मिळते. तो परमेश्वर निरवनिराकार आहे, परंतु ह्या जीवाच्या कृपेला आधी नेऊन 6वे साकार होतो. आणि 6वे साकार झालेला परमेश्वर बोध करून देतो, जाणीव करून देतो, ओळख देतो, म्हणजे अवतरतो. ज्यावेळेस परमेश्वराने आपल्याला बोध दिला, जाणीव दिली, त्यावेळेस परमेश्वराने आपल्यासाठी अवतार घेतलेला आहे. आणि अवतार करून बोध देऊन करतो काय? सन्निधान देतो. मग आता आपण म्हणाल मला तर सन्निधान आहे ना, आता सन्निधान कसं देणार? तर शास्त्राचं, ज्ञानाचं, आचाराचं, विचाराचं, तत्त्वसिद्धांताचं हे सन्निधानाचं आहे. आज्ञाप्रतिपालन करीत सन्निधान. आणि सन्निधानात असून आज्ञाप्रतिपालन जर केलं नाही तर असन्निधान. म्हणून आपण सन्निधानात आहोत, अर्थात आपण आज्ञाप्रतिपालन करत असेल तर, परमेश्वराला पूर्ण अंगाने स्वीकारलेला असेल तर. आणि म्हणून परमेश्वर म्हणतात आम्ही सन्निधान देतो आणि त्या सन्निधानात तुम्ही जे दास्य कराल ते मात्र तुम्हाला मुक्तीला नेणार आहे. पूर्वी प्रकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यांनी पूर्वी प्रकरण समजून घेतलं त्यांनी सर्व धर्म समजून घेतलं. हा पाया आहे, हे मूळ आहे. आणि त्यानंतर परमेश्वर अवतार कोणते कोणते असे 5 अवतार परमेश्वराने सांगितले. आणि 5 अवतार सांगत असतानाच अन्यवृत्ती, या अन्यवृत्तीमध्ये किती देवता आहे, कोणत्या आहे, कशा आहे, आणि त्या अन्यवृत्ती सांगितल्यानंतर अन्यवृत्तीचा सिद्धांत परमेश्वर सांगतात. चैतन्य परमेश्वर. या कोणत्याच देवता काही परमेश्वर नाही. चैतन्य देवतेसुद्धा परमेश्वर नाही, पण चैतन्याच्या पलीकडं जो आहे तो परमेश्वर आहे. तो कोण आहे? तो स्वामी श्री चक्रधर. त्यांचं कार्य काय? सकळ जीवाचं रक्षण करणं, उद्धार करणं, सर्वांचंच रक्षण करणं आणि उद्धार करणं हे परमेश्वराचं कार्य. म्हणून अन्यवृत्तीचा जो सिद्धांत आहे, चैतन्य परमेश्वर, तो देव श्री चक्रधर, सकळ जीवा ते रक्षिता उद्धरिता हो. त्यानंतर परमेश्वराने युगधर्म सांगितला आणि ह्या युगधर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत सांगितला का या चौघीचा धर्मी परमेश्वर नेनिजे न पविजे. परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाविजे. 4ही युगाच्या धर्माने, धार्मिकतेने
परमेश्वराची साधी ओळखसुद्धा होत नाही, जाणीव होत नाही, तेव्हा परमेश्वराच्या प्राप्तीचा प्रश्नच येत नाही. म्हणून चारी युगाच्या धर्माने परमेश्वराची ओळख होत नाही. परमेश्वर नेहमीचे चौयुगीचा धर्मी, परमेश्वर नेहमीचे चारी युगाच्या धर्माने, म्हणून ते देवतेचे धर्म आहे. देवतेच्या धर्माने परमेश्वराची ओळख शक्य नाही, आणि ओळख नाही म्हणून परमेश्वराची जी प्राप्ती आहे ती या देवतेच्या भक्तीतून, देवतेच्या धर्मातूनही शक्य नाही. म्हणून हा सिद्धांत हा युगधर्माचा अत्यंत महत्त्वाचा, का चारी युगाचा धर्म, चौयुगीचा धर्मी परमेश्वर नेनिजे न पाविजे, परमेश्वर जाणीजे. परमेश्वराकडूनच परमेश्वराची जाणीव होते, आणि परमेश्वराकडूनच परमेश्वराची प्राप्ती पण होते. हा सिद्धांत जेव्हा सांगितला तेव्हा आचार्यांच्या लक्षात आलं, ते चिंतन करायला लागले, मनन करायला लागले. त्यानंतर विद्यामार्ग सांगितला, कारण देवतेच्या विद्या आहे, कोणत्या आहे, कशा पद्धतीनं त्या कार्य करतात, आणि त्यातलं अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे की जशी देवतेची विद्या आहे तशी परमेश्वराची विद्या अर्थात प्राप्ती आहे, आणि ती कोणती? केवळ वेदे कैवल्याची प्राप्ती. जर तुम्ही केवळ झालात, कारण जीव हा नित्य आहे, केवळ आहे, परंतु अनादि अविद्युक्त आहे. अनादि अविद्येचा छेद करून जेव्हा जीव केवळ होतो, परमेश्वराच्या साजात्य होतो, तेव्हाच परमेश्वराची प्राप्ती होते. केवळशी साजात्य. म्हणून तुम्ही वैजात्य आज असाल, परंतु साजत्य तुम्हाला व्हायचं आहे. हा सिद्धांत युगधर्मातून परमेश्वराने, विद्यामार्गातून परमेश्वराने आचार्यांना सांगितला. आणि त्यानंतर सहार आणि संसरण प्रकरण सांगितलं. सहार प्रकारामध्ये या परी प्रपंच सारे, अशा पद्धतीनं प्रपंचाचा कंटिन्यूस सहार होत असतो. एकदाच सहार झाला आणि एकदा सृष्टीची रचना झाली असं होत नाही. अशा पद्धतीनं प्रपंचाचा सहार होत असतो, आणि त्यानंतर माया मात्र परमेश्वराची प्रवृत्ती ओळखत असते, आठवण करत असते, किंवा इच्छा धरून ती परमेश्वराकडे बघत असते की आता माझा जो स्वामी आहे, माझा जो परमेश्वर आहे, तो आता कधी प्रवृत्ती निर्माण करेल प्रपंचाच्या संसारणाची. त्यासाठी परमेश्वराकडं ही माया वाट पाहत असते. ही काही गुपचूप नसते, ही अव्यक्ती स्वरूपीसुद्धा तिचं कार्य मात्र चालू असतं. त्यानंतर प्रपंचच्या नंतर सहाराच्या नंतर परमेश्वर संसरण सांगतात. त्यातला अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत की या परी मागवती जैशी ऐशिली तैशी सृष्टी रची. अशा पद्धतीनं जेव्हा मागे होती तशाच पद्धतीनं पुन्हा आम्ही सृष्टी रचत असतो, सार करत असतो, रचत असतो. आणि त्यानंतरही माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळगे, म्हणजे परमेश्वराची प्रवृत्ती संसारामध्ये, म्हणजे सृष्टी रचनानंतरसुद्धा ही जी माया देवता आहे ही परमेश्वराची प्रवृत्तीची वाट पाहत असते. परमेश्वराची प्रवृत्ती होताच त्या ज्या पद्धतीनं जी प्रवृत्ती होती त्या पद्धतीने ही माया कार्य करत असते. अर्थात ह्या प्रकरणांमध्ये एक सिस्टम आहे. संहार प्रकरण अगोदर घेतलं, संसरण प्रकरण नंतर घेतलं. याचा अर्थ काय की सृष्टी होती, तिचा सार झाला, परत संसरण झालं, परत सृष्टीचा सार होणार, परत संसरण होणार, हे चक्र सारखं चालू आहे. यदा कदाचित पहिले संसरण प्रकरण घेतलं असतं तर असं झालं असतं का सृष्टी नव्हती, आता संसरण केलं आणि सृष्टीचा सार झाला, विषय संपला. परंतु हे जे चक्र आहे हे कंटिन्यू चालतं आहे, यासाठी ही रचना आहे. आणि ज्यावेळेस सूत्रपाठाचा आपण अभ्यास करू किंवा लीळाचरित्राचा अभ्यास करू, चिंतन करू, त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की अत्यंत नियोजनबद्ध पूजनीय केशववासांनी याची मांडणी केलेली आहे. आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली कोणतं प्रकरण कोणत्या प्रकरणाच्या पाठीमागं असलं पाहिजे, पुढं असलं पाहिजे, कोणतं वचन कोणत्या सूत्राच्या पाठीमागं असलं पाहिजे, पुढं असलं पाहिजे, याची अत्यंत गोड आणि सुंदर अशी मांडणी केलेली आहे. त्याच्या अभ्यासानंतरच या गोष्टी कळतात. म्हणून परमेश्वराने आचार्यांना हे एकदा नाही सांगितलं, रात्री सांगितलं, झोपायला गेल्यानंतर सकाळी परत बोलवलं, परत डबल सांगितलं. आचार्यांना विचारलं तुम्ही झोपले होते का? म्हणले नाही, आम्ही चिंतन करत होतो रात्रभर, कारण झोप उडाली होती. हे सर्व एवढं अलौकिक प्रत्यक्ष परमेश्वराकडून बघितल्यानंतर कोणाला झोप येईल? आपल्यालासुद्धा बोध झाल्यानंतर यातली जरी जाणीव झाली तर आपली झोप उडाली पाहिजे, पण आपली झोप उडत नाही. आपलं उलटं आहे. आपण ज्याचं चिंतन करायला लागलो, अभ्यास करायला लागलो, स्मरण करायला लागलो, आपल्याला झोप येते. आणि प्रापंचिक गोष्टीचं चिंतन करायला लागलो, गप्पा मारायला लागलो तर आपली झोप उडून जाते. म्हणजे आपल्याला कशाची आवडी आहे त्यावरती आपली झोप उडणं आणि झोप लागणं ठरतं. आपल्याला आवडी प्रपंचाची असल्यामुळं त्याचं चिंतन करता आपल्याला झोप लागत असते. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आहे या समजून घेतल्या पाहिजे. परमेश्वराने आचार्यांना भरपूर निरूपण केलेलं आहे, आणि हे निरूपण करत असताना काही दृष्टांत पण सांगितलेले. या दृष्टांतामध्ये काशवीचा दृष्टांत सांगितला का परमेश्वर या जीवाचं चिंतन कसं करतात. कारण काशवी ही अशी जीव आहे
का ती एका थडीला नदीच्या थांबते आणि दुसऱ्या थडीला आपल्या बाळाला जन्म देत असते आणि त्याचं फक्त ती चिंतन करत असते. नुसत्या चिंतनाने त्या बाळाची वाढ होत असते. तसं परमेश्वरसुद्धा आपण इथं असतानाही परमेश्वर कोणत्या तरी प्रांती, कोणत्या तरी अवसरी परमेश्वराचं एक कार्य अखंड चालू आहे आणि तिथून आपलं चिंतन करतात. परमेश्वर सकळे जीवाचं चिंतन करतात. पण आपण त्या परमेश्वराच्या धर्मावरती परिवर्ती असलो पाहिजे. परमेश्वर चिंतन करतात आणि चिंतनातूनच आपली धर्माची प्रतिकारणता, अध्यात्माची प्रतिकारणता वाढत वाढत जाऊन परमेश्वरापर्यंत आपण पोहोचू शकतात. त्यानंतर कुकडीचा दृष्टांत, परमेश्वर संबंध दान देतात. आपल्याला ज्ञानाचा संबंध परमेश्वराने दिलेला आहे, बोधाचा संबंध दिलेला आहे. याचा अर्थ ज्ञान बोधांनीची परमेश्वराने स्पर्श केलेला आहे. कुकडीच्या दृष्टांतातून संबंध देऊन उद्धार करतात. त्या जो संबंध ज्ञानाचा दिलेला आहे, बोधाचा दिला, त्याचा आपण आता वापर कसा करतो त्यावरती या साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. त्यानंतर मासळीचा दृष्टांत, अर्थात मासळी ही आपल्या पिलांना जन्माला घालते आणि पुढं चालत राहते आणि पाठीमागं फक्त डोळ्यांनी बघत असते. नुसत्या बघितल्याने त्या पिलांची वाढ होत असते, त्याची प्रतिकारणता वाढत असते. तसं परमेश्वरसुद्धा कोणाच्या तरी माध्यमातून, कोणाला तरी निमित्त करून आपल्याकडे बघत असतात आणि परमेश्वर समर्थवादवरती आपण निष्ठा ठेवली तर परमेश्वर समर्थ आहे आणि सामर्थ्याचं कार्य आहे. त्यामुळं परमेश्वर कसं कार्य करतात या जीवाच्या अनुषंगाने. त्यानंतर शब्दवेदी या रसाचा, कोणाच्या तरी निमित्त करून परमेश्वर आपल्याला ज्ञान देतात, बोध देतात, जाणीव करून देतात, उद्धार करतात. तर शब्दवेदी या रसाचा, एखाद्याला शब्द लागतो आणि एखाद्याला किती सांगितलं तरी त्याच्या डोक्यात घुसत नाही. याचं कारण काय, की शब्दाचं वेद निर्माण परमेश्वर करत असतात, परमेश्वराकडून ते होत असतं. आणि त्यानंतर सोमकांता आणि समुद्राचा दृष्टांत सांगितला आहे का सोमकांता, मग सर्वांना तर परमेश्वर सकळ जीवाचं चिंतन करतात, सर्वांना बोध देतात, सर्वांना ज्ञान देतात, मग सर्व जीव उद्धारून जातात का? नाही. एखादा असा सोमकांतासारखा खडक असतो का ते पौर्णिमेच्या शीतळ याच्या चंद्राच्या प्रकाशापुढे ते द्रवत असतो. म्हणजे तो ओलागून त्याचा द्रवेल, त्याला परमेश्वरात जर ज्ञानबोध झाल्यानंतर परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत तो पोचेल. अर्थात तो सात्विक असतो, त्याची जी भूमी आहे ती अत्यंत सात्विक असते, सुपीक असते. अशा पद्धतीने त्या अधिकारी जीवाला परमेश्वर प्राप्तीला तर नेतात, पण त्यांच्या निमित्ताने आपल्यापर्यंत तत्त्वज्ञान पोहोचवतात. आणि समुद्राचा दृष्टांत अत्यंत महत्त्वाचा आहे. समुद्र आहे, त्या समुद्रामध्ये काय नाही आहे, परंतु काही लोक कशासाठी जातात, कशाचा व्यापार करतात. कोणी तेल काढतं, कोणी वायू काढतं, कोणी मासेमारी करते, कोणी कवडे गोळा करतं आहे आणि त्यावरच आपला प्रपंच चालवतं आहे. परंतु एक असा आहे, तो म्हणतो या समुद्रामध्ये काय नसेल आणि तो अत्यंत खोलवर जातो, त्याला अनमोल असं रत्न सापडतं. ते अनमोल रत्न तो राजाकडे घेऊन जातो आणि तो राजा जवाहीर जो आहे त्या रत्नाचं मोल करणारा त्याला बोलवतो. तो म्हणतो याची मोलच होणार, याची किंमत होणार, अनमोल आहे, याची जो किंमत करेल याची जीभ झडेल. अशा पद्धतीनं परमेश्वराने आपल्याला धर्म तर दिला आहे. धर्म हा समुद्रा इतका आहे, मोठा आहे, अलौकिक आहे, परंतु त्यात आपण कोणत्याही हेतूने आता जातो आहे, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जातो आहे का दृष्टपर हेतूने, भौतिक अभिलाषा, भौतिक सुखाच्या प्राप्तीच्या अनुषंगाने जातो आहे, हे मात्र सर्वस्वी आपल्यावर आहे. म्हणून आपण काय करतो आहे त्यावरती धर्म आणि त्यावरती परमेश्वराची प्राप्ती ठरत असते. आपला हेतू काय, आपला भाव काय. मी सत्संगामध्ये सांगत असतो 3 मजूर असतात आणि ते मजूर एका इमारतीवरती काम करत असतात. सारखंच काम असतं. एक व्यक्ती त्यांना सहजच उत्सुकता म्हणून विचारतो का तुम्ही काय करताय, तर एक सांगतो मी विटा वाहतोय, दुसरा सांगतो मी 500 रुपये रोजानी काम करतोय, तिसरा म्हणतो मी ही इमारत बांधतोय. काम एकच आहे, तिघही मजूर आहे, प्रश्न एकच आहे, पण उत्तर मात्र वेगळं आहे. याचा अर्थ काय, त्यांचे हेतू वेगळे आहे. ज्यांनी सांगितलं का मी विटा वाहतोय तो आयुष्यभर विटात वाहत बसला, अर्थात मजुरीच करत बसला आणि जगत राहिला. दुसरा जो आहे 500 रुपये कमावणारा तो 800 रुपयावर गेला, 1000 रुपयावर गेला, तो पैशाच्याच मागं धावत गेला. आणि जो तिसरा आहे इमारत बांधणारा तो मोठा बिल्डर झाला, व्यावसायिक झाला. याचा अर्थ धर्मामध्ये अनेक लोक येतात धार्मिकता करण्यासाठी. परमेश्वराने अनंत जीवांना बोध दिलेला आहे, परंतु आता कोणत्या हेतूने आपण करतोय. परमेश्वर प्राप्तीच्या हेतूने जर आपण धार्मिकता करत असेल तर परमेश्वर प्राप्त होईल. अन्यथा भौतिक जगाच्या सुखाच्या अभिलाषापोटी जर आपण दृष्टपर धार्मिकता करत असेल तर आपल्याला तेच उपयोगी येईल आणि तेच आपल्याला प्राप्त होईल. तेही आपल्या कर्मात असेल तर कर्मवश आहे. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहे परमेश्वराने आचार्यांना अत्यंत मोठं निरूपण केलं आणि त्या निरूपणातून आपल्याला परमेश्वराने आचार्यांना निमित्त करून आपल्याला निरूपण केलेलं आहे.
हे जेव्हा आपण समजून घेऊ, जाणून घेऊ, त्याच वेळेस आचार्यांनी काय केलं नंतर हे आपण करावं आणि ती प्रेरणा घेऊन आपण परमेश्वरापर्यंत पोहोचावं. हाच परमेश्वराचा उद्देश आणि लीळेतून समज आपल्याला द्यायची आहे. परंतु आपण ती घेतली पाहिजे. आपण म्हणतो आचार्यांना बोध दिला, आचार्यांना हे सांगितलं, आचार्यांना ते सांगितलं, आचार्यांनी हे केलं. नाही, परमेश्वरांनी त्या आचार्यांच्या निमित्तातून आपल्याला सांगितलेलं आहे आणि ज्या आचार्यांनी केलं त्यांच्या प्रेरणेतून आपल्याला तेच करायचं आहे. तेव्हा आपण परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहोत आणि म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वज्ञांचा सकाळचा पूजावर्ष झालेला आहे. आचार्यांना आता बोध झालेला आहे. आचार्य अत्यंत नम्रपणे चिंतन करताय. बोध तर झाला पण लगे अनुसरण बाकी आहे. नुसतं बोध म्हणजे परमेश्वर प्राप्ती नव्हे, बोधाच्या नंतर अनुसरण हे महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने आता परमेश्वराचं पुढील नियोजन आणि आचार्यांची प्रतिकारांता वाढवण्याचं कार्य परमेश्वराचं सुरू आहे. त्यानंतर सकाळचा पूजा अवसर झाला. सर्वज्ञांनी अंगी टोपरं परिधान केलं. जे बी आहे ते कपडे घातल्यानंतर संगमेश्वरला परमेश्वरांनी गमन केलेलं आहे आणि तेव्हा आबाईसा जे आहे सकाळीच रांगोळ्या भरून जोगेश्वरीला सर्वज्ञांना उपहारासाठी विनंती करायला जाऊ. त्यांना असं वाटलं की आपण आता सकाळीच रांगोळ्या भरावं जोगेश्वरीला, तिथं देवाला. मग नंतर आपण सर्व तयारी करावी, स्वच्छता करावी आणि मग देवाला विनंती करायला जावी, मग त्यांना बोलवून आणावं. अशा पद्धतीने ती विचार करते आणि देवाच्या स्वागताची तयारी करते. जोगेश्वरीला तिने रांगोळ्या भरल्या आणि तिला वाटलं आता रांगोळ्या भरल्यानंतर मग देवाकडे जावं, पहाटे पहाटे विनंती करावी. परंतु इकडं मात्र वेगळंच आहे. पहाटेच परमेश्वर उठलेले आहेत आणि ज्या ठिकाणी आबाईसा रांगोळ्या काढते त्या ठिकाणी, परंतु जाताना त्यांनी आपल्या पूर्णपणे श्रीमूर्तीवरती कपडा ओढलेला आहे, जेणेकरून कोणी आपल्याला बघू नये, कोणी आपल्याला ओळखू नये आणि अशा पद्धतीने ती अलौकिक लीळा परमेश्वर करतात. तर ह्या लीळेच्या माध्यमातून आपण हे समजून घेतलं पाहिजे की देवाची प्रवृत्ती काय आहे. ती प्रवृत्ती परमेश्वरच जाणू शकतात, ती लीळा परमेश्वरच जाणू शकतात आणि त्यातून जीवाची योग्यता कर्मनाश परमेश्वराला करायचा असतो आणि त्यातूनच परमेश्वराला आपल्याला प्राप्तीला पण घेऊन जायचं असतं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर पहाटे देव तिथं गेले. सर्वज्ञांनी चौकात उभे राहून फुट्याचं आच्छादन घेतलं. कपडा पूर्ण पांघरलेला आहे. फुट्याचा पदर जमिनीवर रुळेल, लोळेल, लागेल अशा पद्धतीनं तो पदर लोंबत गमन करतात. थोडीशी रांगोळी त्यानंतर पुसल्या जाते. फुट्याचा पदर उचलून वर धरला कोणी आबाईसांनी. आता आबाईसांनी ओळखलेलं नाही आहे कोण आहे. आबाईसाला वाटतं कोणीतरी व्यक्ती आहे आणि ते बघत पण नाही, चालत आहे, मी काय करते याचं लक्ष त्यांच्याकडं नाही आहे. आणि अशा पद्धतीनं आबाईसा जो देवाचा होता, जो जमिनीवर लोळत होता, त्यामुळं रांगोळ्या पुसत होत्या, ते आबाईसांनी उचलला आणि आबाईसा म्हणतात, अहो पदर आखडा म्हटले आणि त्रासिक आणि वैतागून त्या म्हणतात. आजकालच्या प्रतिष्ठित लोकांच्या लक्षातच येत नाही आपण कुठं चाललो आहे, काय करतो आहे, कसं चाललो आहे, कसं चालायला पाहिजे. दुर्लक्ष करून गाभाऱ्यात देव मात्र गमन करतात. तिनं त्रागा करून, त्रासून, थोडंसं चिडून ती बोलते. त्यानंतर देव मात्र गाभाऱ्यात गमन केल्यानंतर चौकट धरून आतमध्ये अवलोकन केलं आणि परत परमेश्वर तो फुटा अधिक जास्त खाली सोडून परत रिटर्न होतात, जास्त खाली लोंबला धरतात. ते फिरले आणि रांगोळ्या पुसायला लागल्या. आबाईसा मात्र परत वैतागते. त्यानंतर हे काय हो माय, आजकालच्या प्रतिष्ठातांना, प्रभावशाली माणसांना खाली पाहणंच नाही म्हटले. राजधानीतील सगळे सुसंस्कृत प्रभावशाली झालेले आहेत, स्वतःलाच काहीतरी समजतात, कसं चालावं, कोणत्या पद्धतीने चालावं, समोरचे लोक काय करतात, कशासाठी करतात याचा काही उद्देश नाही, अशी ती मनानेच आपली बडबड करते. आणि त्याच वेळेस परमेश्वर बाहेरच्या चौकात उभे राहतात, श्रीमुख उघडतात आणि मग हे काय बाई, मग आता देव स्वतः ओळख देतात. आम्ही स्वतःहून अगत्याचं तुमच्या ठिकाणी भेटण्यात आलो म्हणे, आम्ही स्वतःहून तुम्हाला भेटण्यात आलो आणि तुम्ही ओळखत पण नाही आणि वरून आम्हाला तुमच्या तोंडाने शिव्या पण देतात. आता मात्र काय करावं हे आबाईसाला कळालं आणि ती घाबरून गेली. आणि देव म्हणतात सहजासहजी मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते. देव मात्र तिला थोडंसं
बोलतात. आता त्यातून तिला जो दुःख होणार आहे, त्यातून त्या आबाईसांचा कर्मनाश होणार आहे, योग्यता वाढणार आहे. त्यानंतर आबाईसांनी ओळखल्यानंतर तशाच त्या जवळ आल्या, श्रीचरणावर मस्तक टेकवलं, म्हणाले, जी जी मी पापीन, चांडाळीन, मी गोसावींना ओळखलंच नाही, गोसावींनी इथं गमन केलं, मला माहितीच नव्हतं. उलट मी हे सर्व केल्यानंतर तुम्हाला भेटायला येणार होते, तुम्हाला विनंती करायला येणार होते, रांगोळ्या भराव्यात, मग गोसावींना विनंती करावी, जोगेश्वरीला यावं, अशा पद्धतीनं मी विचार करत होते. आणि देवाला तर मी ओळखलंच नाही, म्हटले मी पापीन, मी चांडाळन, मी खूप मोठा दोष केला, असं स्वतःच्याच मनाला ती दुःख द्यायला लागली. आणि मग मात्र देव तिथून निघतात. देवाचा आता आबाईसाला लक्षात येतं, देवाला राग आलेला आहे, देवाने उदासीनता स्वीकारलेली आहे. आणि त्यानंतर आबाईसा मात्र देवाचं श्रीकर पकडते आणि विनंती करते, जी जी आजच्या दिवशी गोसावींनी राहावं जी, आता आम्ही तर देव म्हणतात, नाही नाही, आम्ही तुमच्या आता गावाला राहत नाही म्हटले, गावालाच काय शिवारात सुद्धा थांबणार नाही म्हटले. त्यानंतर ती परत रडायला लागली, विनंती करायला लागली, दक्षिण दारापर्यंत देव पुढे आणि आबाईसा पाठीमागे. आणि आबाईसांनी पदर धरून विनंती केल्यानंतर, जी क्षमा करावी, जी क्षमा करावी जी, अशा पद्धतीनं उपारासाठी आबाईसा देवाला विनंती करते. देव पुढं जात आहे. आणि मग देव म्हणतात की आम्ही आता खडकाळीला निघालो आहे, कारण आता परमेश्वराचं मिशन वेगळं आहे, यांनाही योग्यता करायची आहे आणि आचार्यांचंही अनुसरण घडवायचं आहे. परमेश्वर म्हणतात आम्ही आता खडकाळीला जातो आहे, तिथेच तुम्ही उपार घेऊन या म्हटले. मग आबाईसा म्हणले, जी जी. मग आबाईसाने श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि आबाईसा तिथून निघाल्या, दुःख करत करत तयारी करण्यासाठी. मग तेव्हा त्याच काळात उपाध्ये विष्णू भटसुद्धा आलेले होते. सर्वज्ञांना पुढील खडकावर थोडा वेळ आसन झालं. त्या ठिकाणी उपाध्ये विष्णू भटांनी सर्वज्ञांना दंडोत घातला, श्रीचरणावर मस्तक टेकवलं. हुरड्याला आलेल्या देटासहित जोंधळ्याचा कणसाचा भारा भेट म्हणून दिला त्या उपाध्ये विष्णूंनी. त्यानंतर देव पुढच्या कपरीत गमन करतात, तिथं आसन झालं. विष्णू भटांनी सर्वज्ञांच्या समोर जोंधळ्याचं जे कणस आहे ते ओळगवलं. त्यातल्या जोंधळ्याचे 2-1 कणस सांडले, सर्वांनी श्रीमुखात घातले, प्रसाद केला. सर्वज्ञांनी उपाध्ये विष्णू भटांना हुरडा भाजायला लावला. जा म्हटले, या भाजा. हुरडा भाजेपर्यंत सर्वज्ञांनी आसन होतं. आणि मग बाईसा आणि सर्व भक्तजनांना सरळ वाटेनं खडकाळीला पुढे पाठवलं. देव म्हणतात, तुम्ही आता चला खडकाळीला, आम्ही येतो. आणि हे जे विष्णू भट आहे त्यांना हुरडा भाजायला लावला आणि देव तिथंच आसन जातं. त्यानंतर मात्र सर्वज्ञ म्हणाले, अवधूता, आम्ही तुमच्या खांद्यावर आरोहण करू म्हटले. आता जे विष्णू भट आहे त्यांना अवधूत नावात प्रासादिक नाव ठेवलेलं आहे. आणि देव म्हणतात, आम्ही आता तुमच्या खांद्यावरती आरोहणा करू, शिवना नदी पार करू, तुमच्या पाठीवर बसून आम्ही शिवना नदी, त्यांना संबंधदान द्यायचं आहे. अवधूत, जी जी. मग सर्वज्ञांनी काळसर निळसर रंगाच्या पगडीच्या वस्त्राचा निर्या करून कासोटा घातला. मग अवधूताच्या खांद्यावर आरोहण केलं. मग शिवना नदी पार केली, पलीकडे घाटावर खांद्यावरून उतरले, तिथं वस्त्र परिधान केलं. त्यानंतर देव नरसिंहाच्या देवळात गमन करतात. चौकात आसन होतं, गुळा विडा झाला, पलीकडच्या संगमेश्वरच्या देवळात गमन केलं, तिथल्या चौकात थोडा वेळ आसन झालं. आणि देव आता खडकाळीला विजय करतात. खडकाळीकडे जाण्याचा देवाचा ओढ आहे. मग परत नदीच्या काठाकाठाने कपारी, मठ, मंडप पाहत खडकाळीला देव जातात. आणि तिथल्या धागाजवळ अर्थात खडकाजवळ गमन केल्या, तिथल्या कपारीत देवाचं आसन झालं. बाईसांनी साहित्य ठेवलं, श्रीचरणाचं प्रक्षापण केलं, तिथं स्वच्छता केली, गुळा झाला. बाईसांनी आपल्या प्रकारे चांगल्या प्रकारे ज्वारीचा जो हुरडा आहे तो पाखडला, स्वच्छ करून मोठ्या वाटीत घातला. त्यात साखर घालून ती वाटी सर्वज्ञांना ओळगवली. सर्वांनी प्रसार करून सर्व भक्तजनांना दिला. सर्वांनी भक्तजनासहित हुरडा आरोगाना केली. गुळा झाला तेव्हा काळेगावचे विष्णू भट आहे सर्वज्ञांना पाहून उपारासहित दर्शनासाठी पाठीमागून आले. बाईसांच्या हातात उपार दिला. मग सर्वज्ञांना दंडोत घासी चरणावर मस्तक टेकवलं, जवळ बसले. त्यानंतर दुपारचा तिथंच पूजा अवसर होतो. बाईसांनी ताट केलं, विष्णू भटांनाही दंडोत घातले. विष्णू भटांनी दंडोत घातला. सर्वज्ञांना आरोगणा झाली, गुळा झाला, विडा ओळगवला, भक्तजनांना प्रसाद झाला. आणि त्यानंतर मात्र आबाईसांना देवाने सांगितलं होतं देवालय की तुम्ही तिथंच उपार घेऊन या, आम्ही तिथं तुमचा स्वीकारू. आबाईसा संगमेश्वरला सर्वजण उपारासाठी विनंती केली होती. मग त्यांनी उपार तयार केला. त्यांचा उपार करताना थोडा उशीर झाला. तेवढ्यात काळेगावचे विष्णू भट जे आहे सर्वज्ञासाठी उपार घेऊन आले आणि बाईसांच्या हातात उपार दिला.
सर्वज्ञांनी दंडोत घातले, बाईसांना काहीच माहीत नाही. इकडं आबाईसांनी उपार तयार केलेला आहे, परंतु थोडा उशीर झाल्यामुळं, पण त्याच्या अगोदरच विष्णू भटांचा उपार आलेला आहे. देवानी विष्णू भटांचा जो उपार आहे तो बाईसांच्या हातात दिल्यानंतर सर्वज्ञांना दंडोत घातल्यावर मस्तक टेकवलं, जवळ बसले. मग सर्वांचा दुपारचा पूजा अवसर झाला. बाईसांनी ताट केलं. विष्णू भटांनी जे पूजन करून दंडोत घातले, सर्वज्ञांची आरोगणा झाली, गुळा झाला, भक्तजनाचा प्रसादाचा लाभ पण झाला आणि बाईसांची फोडी ओळखल्या. आता बाईसांनी फोडी पण विड्या करून देत होत्या, तेव्हा आबाईसा जे आहे पुऱ्या, तूप, शेवयासारखे काही पदार्थ घेऊन येत होत्या आणि दारातच लखूबाईसा मात्र भेटल्या. आणि आबाईसांनी सहजच विचारलं की गोसाव्यांकडे काय सुरू आहे, कारण आता त्यांच्या उपाराची तयारी करून ते घेऊन आलेले आहे. देवाला उपार ओळगावायचा आहे आणि त्यांना एक उत्सुकता होती, आपण लेट झालो याची जाणीव होती. आणि लखूबाईसाला विचारल्यानंतर गोसाव्यांकडे काय सुरू आहे, तेव्हा लखूबाईसा म्हणाले काळेगावचे विष्णू भटांचा उपार आला होता आणि सर्वच वृत्तांत सांगितला का मग पूजा अवसर झाला, त्यांचा देवाने उपार स्वीकारला, बाईसा आता त्यांना देवाला विडा देत आहे, म्हणजे सर्वच झालं आहे आणि आता देव आसनावर बसलेले आहे असं लखूबाईसांनी सांगितलं. आणि हे सांगताच आबाईसांना फार दुःख झालं. त्या गलित मात्र झाल्या, अवसान गळालं आणि दुःखामुळे त्या लडखडत चालू लागल्या. त्यांचे पाय जड झाले. आता काय करावं, रडायला लागल्या, डोळ्यात अश्रूंची गर्दी झाली. त्यांना काही दिसेना आणि मनात त्या स्वतःला टोचू लागल्या का मी पापिनी आहे, पापिनीचं काय उपयोगाला जाईल, त्या दुःख करू लागल्या. त्यावेळी सर्वज्ञांनी मात्र भूक स्वीकारली. आता परमेश्वर जेव्हा अवतार घेतात तेव्हा परमेश्वरसुद्धा हे जीवधर्म देहधर्म स्वीकारतात, परंतु जीवधर्म देहधर्मासाठी परमेश्वराची तिची प्रवृत्ती आपल्यासारखं नाही कंपल्शन, भूक लागली म्हणजे खावत लागेल, तसं देवाच्या त्या प्रवृत्तीवर या साऱ्या गोष्टी आहे अवलंबून आहे. देवाचा त्याच्यावरती कंट्रोल असतो. देवानी भूक स्वीकारली आणि सर्वजण उपार येणार आहे त्याचा स्वीकार करू म्हटले. आता बाहेर आबाईसा दुःखाक्रांत झाल्या. त्यांना येताना पाहून कपाळावर श्रीकर ठेवून सर्वज्ञ म्हणाले, हे काय बाई, आता देवाला सर्व माहीत आहे आणि आबाईसालासुद्धा माहीत आहे की देवाचा उपार झालेला आहे आणि आपला उपार देव काही स्वीकारत नाही. परंतु देव म्हणतात, अहो हे काय बाई म्हणले, आम्ही भुकेलो आहोत, निड्रावर हात ठेवून तुमची वाट पाहत आहोत, उशीर का लागला म्हणले. आणा म्हणले, आम्हाला जेवायचे, थोडा वेळ थांबला असतात का जी. ते आबाईसा म्हणते, देवा तुम्ही थोडा वेळ थांबला असतं, मी पापिनी म्हणजे माझं काय उपयोगाला जाईल म्हटले. तर देव म्हणतात, बाई वाडा, अतिशय भूक लागली आहे म्हटले. आता आबाईसाला हे सर्व माहीत आहे का देवाचं सर्व झालं आहे आणि देव मला म्हणताय वाडा, आता कसं शक्य आहे. तर ते म्हणतात, नाही जी मला काय माहीत नाही का म्हणले, गोसावी मला कशाला फसवत आहेत, गोसावी माझी समजूत काढत आहे म्हटले, माझी सीन घालवत आहे म्हणले. काळेगावच्या विष्णू भटांचा उपार आला, गोसावींनी आत्ताच आरोगणा झाली, हे काय विडा करून देत आहे बाईसा, हे काय मला माहीत नाही का, माझा योगच नाही. आता कधी जेव्हा तुम्ही योग द्याल त्यावेळेस योग. आणि त्या दुःख करायला लागल्या. देव म्हणतात, बाई आणा, तुमचं आम्ही स्वीकारतो आहे, आम्हाला भूक लागली. नाही जी आता काय जी. गोसावींची नाजूक श्रीमूर्ती, अल्प आरोगणा, मज पापिनीला दैव भाग्य नाही, माझ्या पापिनीचं गोसावी काय प्रवेशन करणार, कसं काय स्वीकारणार, अशा त्या मात्र दुःख करायला लागल्या. आणि मग देव बाईसांकडं म्हणतात, बाई तुमच्याकडं पाणी भात आहे का म्हटले, आम्हाला भूक लागली आणि ही काही देत नाही, आता तुम्हीच आणा तुमचा पाणी भात चला. तेव्हा बाईसा म्हणले, हो बाबा आहे म्हटले. आणि मग सर्वजण म्हणले, बरं आणा म्हटले. मग आणि मग बाईसा म्हणते, हा हो बाबा म्हणत आहेत का, तर का वाढत नाही, बाबा म्हणत आहेत तर वाढ ना म्हटले. मग बाईसांच्या लक्षात येतं आणि ती आबाईसाला म्हणते, बाईसा की अरे बाबा वाढ म्हणताय तरी तू वाढत नाही आहे, तर बाबा म्हणताय वाढ तर तू वाढ, बाकीचं कशाला डोकं लावते, तू दुःख करते चांगली गोष्ट आहे, परंतु देव म्हणताय ना तर तू त्यांच्या प्रवृत्तीला जा, ती परमेश्वर म्हणताय त्या पद्धतीनं तसं कर. आणि मग त्यांनी ताट केलं, पुऱ्याचे काठ काढून एक पुरी वाटीत गुळवणी घालून त्यावर तूप टाकलं आणि परमेश्वराला आरोगणा दिली. सर्वजणले, बाई वाडा, अजून वाडा. आता त्यांना वाटलं, आबाईसाला वाटलं देवाची आरोगणा झालेली आहे, उपार झालेला आहे, काय घेतील आपल्याला, फक्त देवाने आपलं शीन घालवलं आपल्याला समजूत काढण्यासाठी, देव करताय म्हणून एकच पुरी दिली, थोडंसं तूप दिलं, थोडीशी खीर दिली. पण देवाने ती घेतल्यानंतर परत देव म्हणतात, आबाईसा अजून वाढा. तर ती म्हणते, नाही जी, गोसावींची नाजूक अल्प आरोगणा आता नको जी, गोसावींना त्रास होईल जी. आता तिला देवाची काळजी आहे, देवाचं माहीत आहे देव किती उपार करतात, किती आरोगणा स्वीकारतात. पुन्हा देव म्हणतात बाईसांना, बाई तुमच्याकडे पाणी भात आहे का म्हणते. मग आणा म्हणले. ते म्हणले, हो बाबा. परत बाईसा म्हणते,
बाईसा म्हणते हा हो बाबा म्हणत आहे तर का वाढत नाही म्हटले. आणि मग आबाईसा परत एक पुरी वाढते, वाटीत तूप वाढते. असं सर्वज्ञांनी काट काढलेल्या 3 पुऱ्या आरोग्याने केल्या आबाईसांच्या. आणि पुन्हा मागितल्या. मग आबाईसा म्हणते नकोजी. श्री चरणव धरले, सर्वज्ञांचा गोळा विडा झाला. अशा प्रकारे सर्वज्ञांनी त्यांना सुख दिलं आणि त्यांच्या उपहाराचा अत्यंत प्रसन्नतेने स्वीकार केलेला आहे. बाईसा म्हणल्या बाबांची सकुमार अल्प आरोगाना काट काढलेली 1 पुरी किंवा दुधासहित 1.5 मांडा पोळी फक्त चतकोर, नंतर एवढासा भात हेच आरोगाना करतात. आणि बाबांनी तुझ्या तर 3 पुऱ्या म्हणजे आरोगाना झाल्यानंतरही तुझ्या 3 पुऱ्या खाल्ल्या. तुझं मोठं दैव भाग्य आहे म्हटले. बाईसा आबाईसाला समजावतात का तुझ्यासारखी भाग्यवान तूच आहे, आरोगाना झालेली आहे आणि तरी देवाने 3 पुऱ्या तुझं खाल्ल्या आहे म्हटले. मग आबाईसांना अत्यंत समाधान झालं. गोसावींनी मग त्या म्हणायला लागल्या गोसावींनी मला शांत केलं, समाधानी केलं, मला सुख दिलं. गोसावी सुखदानी आहे, गोसावी माय, गोसावी बाप. अशा पद्धतीनं ती देवाची स्तुती करायला लागली. सर्वज्ञांनी आबाईसांना जाण्याची अनुमती दिली. निघताना सर्वज्ञ म्हणले आवडीने ते मागून घ्यावं की बाई म्हटले. आवडीला आवाका नाही, जे आवडतं ते मागून घ्यावं, त्याची विनंती करावी. त्याला काय आवाका असतो का? आवडीला काही किंमत असते का? मग आवडी रूप आपण जे बी केलं ते आपण करायला पाहिजे. आता आपण आपल्या कडेनी देवानी उपहार स्वीकारावा म्हणून पंक्ती देत असतो इकडं तिकडं तिकडं, पण आपल्या कडेनी म्हणून ते कितीपत देवापर्यंत जातं ही शंका आहे. पण त्याच्या पाठीमागं अर्थता तळमळ, दुःख आणि इच्छा वासना जर असेल तर परमेश्वर नक्कीच आपल्या उपहाराचा जिथं असेल तिथं स्वीकार करू शकतात. परंतु त्याच्या पाठीमागचा जो आपला हेतू आहे तो अदृष्टपर असला पाहिजे, आपली तळमळ असली पाहिजे, आपली वासना असली पाहिजे, आपली प्रार्थना असली पाहिजे, तरच परमेश्वर स्वीकारताय. आणि परमेश्वराला जर स्वीकारायचा असेल तर परमेश्वर स्वतः स्वीकारतात. परमेश्वराला भजन घडवायचं असेल स्वतः भजन घडवतात. परमेश्वर स्वतः अहेतुक भूत भजन असेल, अहेतुक मायापूर भजन असेल किंवा जी बी योग्यताकारक जी बी क्रिया आहे परमेश्वर स्वतः करून घेतात. आपण फक्त त्यासाठी तयार असलं पाहिजे. आपली तळमळ, इच्छा, प्रार्थना, वासना, दुःख सतत असलं पाहिजे. आणि त्यासाठी परमेश्वराकडे जर आपली प्रार्थना असेल तर नक्की परमेश्वर आपल्या उपहाराचाही स्वीकार करतील. परमेश्वर जी जी क्रिया आपण करतोय त्याचा स्वीकार करतील. आणि स्वीकार केल्यानंतरच आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होऊन परमेश्वराच्या या तत्त्वज्ञानानुसार प्रतिकारांता अध्यात्माची वाढेल आणि अनुसरणापर्यंत जाऊ, अनुसरणाचे अडथळे दूर करू आणि परमेश्वराला प्राप्त करू. अर्थात इथपर्यंत परमेश्वराचा हे लीळाचरित्राचा पूर्वार्ध भाग जो आहे तो आज आपण संपवला आहे. परंतु या पूर्वार्धामध्ये परमेश्वराच्या सन्निधानातले जे भक्त आहे त्याचं आपण चिंतन करावं. किती लोकांना देवाने बोध दिला, किती लोकांना ज्ञान दिलं, किती लोकांना प्रेम दिलं आणि किती अन्य लोक आहे का ज्यांना बोध नसतानाही परमेश्वराने त्यांची योग्यता वाढवली, योग्यता केली. त्यांच्या श्रद्धेचा मान देऊन त्यांचे ते जे कर्मकांड करत होते ते कर्म स्वतःच्या ठिकाणी करायला लावून ते परमेश्वराने स्वीकारले. आणि एक अशा अलौकिक लीळेतून आपल्यालाही खूप मोठी समज, ज्ञान आणि बोध आणि जाणीव करून दिलेली आहे. ती बोध, समज, जाणीव आपण आपल्या जीवनात उतरवली तर नक्कीच आपल्याला परमेश्वर भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.